इसमें क्या होता है? It's like this. It's on, then it will be on, and I can control with the magnets also. And it's here and here and here, and it's bubble. It's work with this button and magnets also. Thank you. हाल ही में आपने उड़ने वाली गाड़ी देखी है? नहीं देखी? आपको बताया नहीं? No, na. This. No smell. When flower. छोटे छोटे या विज्ञान प्रदर्शनातून छोट्या छोट्या संकल्पनेतून चांगल्या प्रकारचे शास्त्रज्ञ या विज्ञान प्रदर्शनातून निर्माण होत असतात आणि आपल्यासारख्या या नवीन शैक्षणिक संस्थांनी फार छोट्या कालावधीमध्ये आणि फार छोट्या जागेमध्ये मुलांनी अतिशय सुसज्ज असे विज्ञान प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मॉडेल्स निर्माण केली होती आणि अतिशय आताच्या घडीला जे काही ज्वलंत प्रश्न आहेत उदाहरणार्थ नैसर्गिक जे स्रोत आहेत ते संपत चाललेले आहेत आणि ते संपल्यानंतर मग माणसांनी वेगवेगळ्या फुलचा कोणत्या कसा प्रकारे वापर करता येईल आपल्याला याचा शोध या विज्ञान प्रदर्शनातून घेतला जात आहे आणि अतिशय चांगला आहे. ब्राईट फ्युचर स्कूल अतिशय चांगलं आहे. ही जी संस्था निर्माण केलेली आहे प्रकल्पग्रस्त शिक्षण संस्था आहे. अनेक बाहेरच्या संस्था येऊन या ठिकाणी वेगवेगळी संकुलं निर्माण करत आहे. आपल्या माणसांनी या ठिकाणी आपल्या लोकांसाठी आपल्या लोकांना फार कमी किमतीमध्ये फार कमी पैशामध्ये शिक्षण मिळावं यासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्त लोक मदत करत आहेत. त्याच्यामध्येच म्हात्रे साहेबांनी हे जे संकुल निर्माण केलेलं आहे शिक्षणाचं छोटंसं रोपटं लावलेलं आहे ह्या स्थानिकांसाठी हे फार महत्त्वाचं आहे. कारण फार कमी पैशामध्ये ते हे संकुल चालवत आहे. स्वतः त्याचा आर्थिक भार उचलून कमीत कमी पैशामध्ये मुलांना शिक्षण देत आहेत. हे अतिशय चांगलं आहे. त्याचा लाभ इथल्या पालकांनी घ्यावा असं मी त्यांना विनंती करतो. आमच्या सिवूर प्रकल्पग्रस्त शिक्षण संस्था या संस्थेच्या माध्यमातून ब्राईट फ्युचर हायस्कूल इंग्रजी माध्यमाची शाळा उल्वेनोडमध्ये सुरू आहे आणि त्या ठिकाणी आज सायन्स आणि आर्ट्स एक्झिबिशन असा हा प्रोग्राम आयोजित केला होता. त्या प्रोग्रामसाठी आम्ही या येथील झेडपी शाळेचे केंद्रप्रमुख श्रीयुत सुरेश जोशी सर यांना आमंत्रित केलं होतं. आमच्या आमंत्रणाचा मान ठेवून जोशी सर या ठिकाणी आले. त्यांनी आमच्या शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना देखील चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. मुलांनी या ठिकाणी आज चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट्स तयार केलेले आहेत. एक सायन्स आणि आर्ट्स क्राफ्ट या ठिकाणी त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी साठवणूक कशी केली जाते त्याचा वापर कसा करावा विद्यार्थ्यांना जोशी सरांनी देखील त्या बाबतीत मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक बसेस सौर ऊर्जा असे चांगले चांगले प्रकल्प या ठिकाणी पोरांनी प्रोजेक्ट्स म्हणून तयार केलेत. त्याचप्रमाणे झाडे का लावावीत रेन सायकलिंग किंवा फ्लावर्स चांगल्या बगीचे चांगली घरं सिटी स्मार्ट सिटी अशा प्रकारचे अत्याधुनिक आता जे 21व्या शतकात याची आवश्यकता आहे असे प्रोजेक्ट्स मुलांनी या ठिकाणी सादर केलेले आहेत.
प्रोग्राम अतिशय चांगला झालेला आहे. आमच्या मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षिका यांनी या कार्यक्रमासाठी, या प्रोजेक्टसाठी अपार मेहनत घेतली. यावेळेला जोशी सरांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला उपकृत केलेलं आहे. चांगल्या प्रकारे त्यांनी आमच्या शाळेच्या सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. मी जोशी सरांचं त्या निमित्ताने खरोखरच आभार मानतो. आम्हाला अशाच प्रकारे वेळोवेळी त्यांनी साथ द्यावी. आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची पालक या ठिकाणी पालक देखील आवर्जून उपस्थित होते. पालकांच्या देखील रांगोळी स्पर्धा या ठिकाणी आमच्या मुख्याध्यापिका शायना शेख मॅडम यांनी आयोजित केलेल्या होत्या. खरोखरच प्रकल्पग्रस्त शिक्षण संस्था ही संस्था चालवताना किंवा त्याच्या माध्यमातून ही शाळा जी सुरू आहे ब्राईट फ्युचर हायस्कूल, ह्या शाळेला उज्ज्वल असं यश मिळावं यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. पालकांचं देखील चांगला सहभाग या ठिकाणी लाभतो आहे. त्यांचं सहकार्य वेळोवेळी लाभते आहे. त्याच्यामुळे भविष्यात आम्ही या शाळेची चांगलीच प्रगती या ठिकाणी दाखवून देऊ. या ठिकाणी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी चांगल्या नावारूपाला येतील, चांगल्या संस्कार घेऊन या ठिकाणाहून ते बाहेर पडतील असा विश्वास मला आहे. जोशी सरांनी मगाशी सांगितलं की या ठिकाणाहून या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी कदाचित उद्याचे शास्त्रज्ञ, चांगले वकील, डॉक्टर्स, इंजिनियर्स अशा चांगल्या पदावर काम करणाऱ्या व्यक्ती असतील आणि त्यांच्या शुभेच्छांप्रमाणे आम्ही देखील चांगलं काम या ठिकाणी करून दाखवू. या शिवूर नोडमधील एक उत्कृष्ट शाळा असा नावलौकिक आमच्या शाळेचा होईल, त्या दिशेने आम्ही कार्य करत आहोत. आजच्या ह्या दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना, शिक्षकांना मी शुभेच्छा देतो. काय आहे की आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, सर्वच कर्मचारी आत्मीयतेने आणि खरोखर मन लावून काम करत असतात. शाळेचा विकास कसा व्हावा किंवा शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी कुठल्याच सुविधेपासून वंचित राहू नये याकडे त्यांचा कटाक्ष असतो. शाळेत येणारे पालक, मग शाळेत जे शिक्षक, शिक्षिका किंवा आमच्या मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांना जे शिक्षण देतात, त्या शिक्षणाच्या माध्यमातून पालक वर्ग जास्तीत जास्त सॅटिस्फाय कसा राहील, त्यांना समाधान कसं होईल याकडे आमचं शिक्षक आणि मुख्याध्यापिका आमचे लक्ष देत असतात. त्यांना पुरवण्यात येण्यास उदाहरणार्थ त्यांना पिण्यासाठी पाणी किंवा खेळात वगैरे स्पोर्ट्सच्या वेळेला एखादी छोटीशी दुखापत झाली तर मग त्याला लगेचच औषधोपचार कसा करता येईल, वेगवेगळे वर्षभरात लसीकरण होतात, पल्स पोलिओ वगैरे, किंवा आता गोवर रुबेलाचं जे झालं ते आमचे शिक्षक नेहमीच तत्पर असतात की सरकारी माध्यमातून देण्यात येणारे लसीकरण वगैरे विद्यार्थ्यांना, पालकांना त्याचा जास्तीत जास्त कसा लाभ होईल. यावेळेला मी जरी काही कामानिमित्त बाहेर गेलो असलो तरी या ठिकाणी सर्व अरेंजमेंट केलेली होती. आमचे मित्र जे आहेत डॉक्टर म्हणजे त्यांच्या मिसेसही डॉक्टर आहेत, त्याचप्रमाणे आमचे काही मित्र अजून डॉक्टर्स आहेत, ते डोळ्याचे डॉक्टर्स म्हणा किंवा त्वचारोग म्हणा किंवा कार्डिओलॉजिस्ट म्हणा किंवा जे ऑर्थोपेडिक आहेत. तर अशा प्रकारचे जे आमची सर्कल आहे, सर्व डॉक्टर आम्हाला त्याप्रमाणे वेळोवेळी मदत करत असतात. त्यांनी कबूल केलं की आम्ही आपल्या शाळेत येऊन पालकांची आणि विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना काय औषधोपचार. शुरू में तो कोई भी स्कूल हो, जैसे कि अभी बहुत बड़े नाम है, DAV है, डॉन बॉस्को है, बहुत सारे बड़े बड़े स्कूल भी पहले शुरू में उनके पास भी जगह नहीं थी. DAV स्कूल तो एक चाल में चला रहे थे हमारे जो जोश कुरियन सर है, उन्होंने मेरे स्कूल का उद्घाटन किया. उन्होंने बताया था कि मैं स्टार्ट में नवी मुंबई में नेहरू में जो स्कूल चालू किया वो 13 बच्चों से चालू किया और चाल में चालू किया.
धीरे धीरे बढ़ता गया। अभी उनकी एक बहुत बड़ी बिल्डिंग, स्कूल बिल्डिंग है तैयार, मतलब वहाँ वो स्कूल चला रहे हैं। उसी तरह से मैंने भी कुछ बिल्डिंग का जगह रेंट सोच लिया है, रेंट बेसिस पे। तो रेंट बेसिस पे जो हमने अभी यहाँ 8 शॉप्स लिए हैं। जो अभी ज़रूरत है उतने तो वो शॉप्स है। अगर भविष्य में अगर और 1 साल में और दूसरे अगर शॉप्स लगे तो हम वो भी ले लेंगे। बदल बोल रहा हूँ मैं, इसकी सिडको के पास मैं अप्रोच हुआ हूँ। तो सिडको का भी स्कीम रहता है, यस, उनकी पॉलिसी है। उस पॉलिसी के हिसाब से मेरी संस्था प्रकल्पग्रस्त शिक्षण संस्था है। तो उस पॉलिसी के हिसाब से वो बोले हैं कि जो प्रकल्पग्रस्त के लिए जो आरक्षित प्लॉट है तो उनमें से आपको दिया जाएगा। आप जो पूरे पेपर्स रहते हैं, जो भी फॉर्मेलिटीज़ है वो मुझे पूरी करनी है। और मुझे नहीं लगता कि मेरा कुछ अभी बाकी है, क्योंकि मेरा गवर्नमेंट अप्रूवल स्कूल है। और दूसरी बात यूडाइस नंबर वगैरह, मान्यता वगैरह सब हो गया है। दूसरी बात मेरे पास बच्चे भी हैं, मतलब सफिशेंट बच्चे हैं, स्टाफ भी है, स्टाफ का रिकॉर्ड, मतलब सब जो सिडको को जो पेपर्स चाहिए वो पेपर्स मेरे पास जमा है। उसका स्क्रूटनी भी हुआ है। यस। हाँ, तो आने वाले कुछ दिनों में वो प्लॉट भी हमें शायद मिल जाएगा। और प्लॉट मिलने के बाद जल्द से जल्द वहाँ स्कूल का बिल्डिंग बना दिया जाएगा।